हिमा दास wins gold medal if and only if she runs fast. लिहिला का याचा सिम्बॉलिक फॉर्म? Yes, sir. हो सर. Yes, sir. स्टेटमेंट पी काय घेतलं त्यामध्ये? हिमा दास wins हिमा gold दास medal. wins gold medal. आणि स्टेटमेंट क्यू काय घेतलं? She runs fast. She runs fast. शी रन्स फास्ट किंवा हिमा दास रन्स फास्ट. बरोबर. सिम्बॉलिक फॉर्म काय आला त्याचा? Double implication. सिम्बॉलिक फॉर्म मध्ये फक्त डबल इम्प्लिकेशनचं चिन्ह लिहिलं. P double implication Q. येस. Symbolic form of given statement is P double implication Q. त्यात पी आणि क्यू याला खूप इम्पॉर्टन्स आहे. स्टेटमेंटच नसतील तर फक्त डबल इम्प्लिकेशनला काहीच यूज नाहीये. सिम्बॉलिक फॉर्म इज पी डबल इम्प्लिकेशन क्यू. आणि लास्ट वन, x is not rational number but x is a square of integer. X is not irrational number but x is a square of integer. त्यात स्टेटमेंट पी काय घेतलं? X is not rational number. Not irrational. x is not irrational number. आणि q काय घेतलं? X is a square of an integer. x is a square of integer. आणि त्याचा सिम्बॉलिक फॉर्म काय लिहिला? P negation Q. Negation P. Conjunction Q. Symbolic form of given statement is P negation Q. दोन वाक्य इथं नॉट या शब्दांनी जोडलेले आहेत का? त्या टेबलमध्ये आपण लिहिलं त्याच वेळी हे म्हटलं होतं आपण की नॉट या शब्दांनी दोन वाक्य जोडले जात नाही. आता हे स्टेटमेंट काय होतं? x is not irrational number. X is not irrational number but is a square of an integer. आता इथे आपण P आणि Q काय गृहीत धरले त्यानुसार सिम्बॉलिक फॉर्म होणार. लेट P डिनोट, समजा P घेतला ऍज इट इज, जर घेतला नॉट सकट, x is not irrational number आणि Q घेतला x is a square of an integer. P घेतला as it is, x is not irrational number आणि Q घेतला x is a square of integer. मग सिम्बॉलिक फॉर्म काय येईल?
P conjunction Q. X is not irrational number, X is not irrational number, म्हणजे P as it is आहे. बट हा जो कनेक्टिव्ह वर्ड आहे तो अँड ला इक्विव्हॅलंट असतो. बट आणि अँड दोन्हीचा इफेक्ट सेम आहे, त्यामुळं कंजंक्शन. आणि दुसरं वाक्य ॲज इट इज आहे, क्यू एक्स इज ए स्क्वेअर ऑफ इंटीजर. ओके. आणि आता जर आपल्याला निगेशन घ्यायची इच्छा आहे, इथे नॉट नसेल तर इथं निगेशन घेता येईल. कारण त्याचा अर्थ काय होईल, पी काय सांगतो, एक्स इज इरॅशनल नंबर. पी काय सांगतो, एक्स इज इरॅशनल नंबर. आणि वाक्यात काय, एक्स इज नॉट इरॅशनल नंबर. अशा वेळी निगेशन लिहिता येईल. ओके. सर एका वाक्यात 2 सेंटेन्स असतात, दुसऱ्या वाक्यात नॉट नसेल तर घ्यायचं नाही का निगेशन त्याला? नाही, त्याला कशाला निगेशन घ्यायचं, काहीच गरज नाही. इथे दुसऱ्या वाक्यात नॉट नाहीच आहे ना, त्यामुळे त्याचं निगेशन घेण्याचा काहीच प्रश्न नाही. एवढंच येणार फक्त, ज्याचं निगेशन, ज्याच्यात नॉट त्याचं निगेशन. आणि ते सुद्धा टाळता येतं आपल्याला. इथे नॉट लिहिला की हे निगेशन घ्यायची पण गरज नाही, पण ते माहिती याच्यासाठी असतं. आता आपण पुढचा एक क्वेश्चनचा टाईप बघणार आहेत, त्याच्यात क्लिअर होईल की हे का गरजेचं आहे. काय करतात काही वेळा, पी क्यू आपल्याला गृहीत धरून देतात आणि त्याच्यावरून एक तर सिंबॉलिक फॉर्म विचारतात किंवा व्हर्बल फॉर्म विचारतात. अशा वेळी आपलं त्याचं रीडिंग गरजेचं असतं. जर फक्त PQs देतात का सेंटेन्स पण देतात वरती? नाही नाही नाही, सेंटेन्स पण देतात ना. तुम्हाला जी क्वेश्चन बँक टाकली आहे का आता ट्युटोरियल, त्याच्यामधले क्वेश्चन नंबर 3, 4, 5 बघा आता, ते आपण सॉल्व करणार आहेत. येस सर. हे झालं का कंप्लीट लिहून समोरचं? येस सर. हे का गरजेचं आहे पहा, याचं परफेक्शन होण्यासाठी. हा एक क्वेश्चन आपण आणखी एक घेणार आहेत या टाईपचा. घ्या क्वेश्चन एक, क्वेश्चन लिहा. क्वेश्चन असा दिलाय, लेट P denotes the sun has set आणि Q दिलाय the moon has risen. हे क्वेश्चन मध्येच दिलंय, म्हणजे आपल्याला आता हाच P घ्यायचा आहे आणि हाच Q घ्यायचा आहे. लेट P डिनोट द सन हॅज सेट, Q डिनोट द मून हॅज रायझन. पुढे क्वेश्चन विचारलाय,
write the following compound statements. Write the following compound statements in terms of P and Q. In terms of P and Q. म्हणजे थोडक्यात वाक्य दिलेले आहेत आपल्याला वेगळे आणि त्याचा सिंबॉलिक फॉर्म लिहायचा आहे. ओके, पहिलं वाक्य काय पहा. पहिलं वाक्य द सन हॅज सेट and the moon has risen. पहिलं वाक्य the sun has set and the moon has risen. याचा सिंबॉलिक फॉर्म विचारला. आता पी आणि क्यू तर ऑलरेडी गृहीत धरलेले आहेत. ते जे गृहीत धरले त्याच्यानुसार याचा सिंबॉलिक फॉर्म लिहायचा आहे. काय येईल बरं? P conjunction Q. Symbolic form of this statement P is conjunction V. काय येणार? P conjunction Q. P conjunction Q. P conjunction Q. कारण the sun has set. The sun has set म्हणजे P. and न जोडलेत म्हणजे कंजंक्शन. The moon has risen. The moon has risen म्हणजे Q. झाला. ओके, आता सेकंड सेंटेन्स काय दिलेले पहा. The sun has set but the moon has not risen. याचा सिंबॉलिक फॉर्म लिहायचा आहे आपल्याला. P conjunction negation Q. P conjunction negation. कळलं आता काय फरक आहे तो, काय इफेक्ट आहे तो. P conjunction negation V. आपल्याला याचा सिंबॉलिक फॉर्म लिहायचा आहे. मग इथे काय म्हणतोय, द सन हॅज सेट. द सन हॅज सेट म्हणजे पी जशाला तसा तो आला पी. बट म्हणजे कंजंक्शन. आता त्याच्या पुढे काय म्हटलंय, द मून हॅज नॉट रायझन असं म्हटलंय. पण ऍक्च्युअली क्यू काय सांगतो, क्यू म्हणजे द मून हॅज रायझन. मग तो क्यू इथं जशाला तसा आहे का? नाही. तर ह्या क्यूचं इथं निगेशन आहे. क्यू आहे द मून हॅज रायझन आणि वाक्यात दिलाय द मून हॅज नॉट रायझन म्हणजे पी कंजंक्शन निगेशन क्यू. हा होईल त्याचा सिंबॉलिक फॉर्म. पूर्ण वाक्यात आपण लिहू शकतो तसं. P conjunction negation V. The Q. sun has set. The symbolic form of this statement is P conjunction negation Q. ओके, आता तिसरं वाक्य काय सांगितलंय, the sun has not set but
द मून हॅज रायझन. negation P conjunction Negation P conjunction Q. काय होणार? निगेशन निगेशन पी P conjunction Q. कंजंक्शन क्यू. कारण का इथे काय म्हटलंय? द सन हॅज नॉट सेट. पण वाक्य काय? पी द सन हॅज सेट. द सन हॅज सेट त्याचं इथं निगेशन घेतलंय म्हणजे एकट्या पीचं निगेशन आहे. बट म्हणजे कंजंक्शन. आणि दुसरं वाक्य जे द मून हॅज रायझन, द मून हॅज रायझन ते ॲज इट इज आहे, त्याचं निगेशन नाहीये म्हणजे ते क्यू. ओके. नंबर 4 दिलेला आहे त्यामध्ये द सन हॅज नॉट सेट एवढंच दिलंय आणि याचा सिम्बॉलिक फॉर्म विचारलाय. निगेशन P. Negation P. निगेशन पी. Negation P. निगेशन पी. निगेशन पी. कारण इथे आता क्यूचा काही संबंध नाही, मून बद्दल काहीच नाहीये. द सन हॅज नॉट सेट. आता स्टेटमेंट पी काय आपलं? द सन हॅज सेट. आणि इथं काय म्हणतायत? सन हॅज नॉट सेट. इथं काही दोन वाक्य जोडले नाहीत, एकच वाक्य आहे आणि त्याचं पण निगेशन केलंय. म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म काय येणार? फक्त निगेशन पी Negation एवढाच येणार. आले लक्षात? फिफ्थ स्टेटमेंट दिलेलं आहे. द मून हॅज नॉट रायझन. निगेशन Q. Negation Q. काय लिहायचं सिम्बॉलिक फॉर्म? ओनली निगेशन क्यू. निगेशन क्यू. निगेशन क्यू. ओके. त्यानंतर सिक्स्थ स्टेटमेंट असं दिलं आहे, द सन हॅज नॉट सेट or the moon has not risen. Negation P. Disjunction Negation P. Disjunction. Negation Q. Negation P, disjunction negation Q. Negation Q. बरोबर आहे. कारण का द सन हॅज नॉट सेट म्हटलंय, पण वाक्यात काय? द सन हॅज सेट म्हणजे पी, द सन हॅज नॉट सेट म्हणजे निगेशन पी. द मून हॅज रायझन म्हणजे क्यू, द मून हॅज नॉट रायझन म्हणजे निगेशन क्यू. आणि ऑर ने जोडलाय म्हणून डिसजंक्शन. ओके. आणि सेव्हन्थ स्टेटमेंट त्यामध्ये असं आहे,
ते लिहा तुम्ही वाक्य. The sun has not set. The sun has not set. The sun has not set. And the moon has not risen. And the moon has not risen. Negation P, Negation conjunction negation Q. Negation P, conjunction negation Q. याच्यासारखाच आहे, फक्त ऑर ऐवजी अँड आहे, म्हणून कंजंक्शन ऐवजी डिजंक्शन येणार. डिजंक्शन ऐवजी कंजंक्शन. कळलं आता? क्लिअर झालं काय ते नेमकं प्रकार? हो सर. Yes, sir. हो सर. Sir. आता Yes, यामध्ये sir. यात आपण काय केलं, व्हर्बल स्टेटमेंट आपल्याला दिलेले होते, त्याचा आपण सिंबॉलिक फॉर्म लिहिला. याच्याच अपोजिट टाईपचा क्वेश्चन असा असतो, पी आणि क्यू वाक्य आपल्याला दिले जातात आणि सिंबॉलिक नोटेशन देतात काही. त्या सिंबॉलिक नोटेशन नुसार आपल्याला व्हर्बल स्टेटमेंट सांगायचं असतं. म्हणजे हा टाइप झाला व्हर्बल टू सिंबॉलिक. आता आपल्याला सांगायचंय सिंबॉलिक टू व्हर्बल. ओके, या क्वेश्चन. If P denotes three is a prime number, three is a prime number and Q denote 3 is an odd number. Three is an odd number. Give verbal statement for each of the following. Each of the following. आता मी एक एक सिंबॉलिक नोटेशन लिहितो, तुम्ही त्याचं लगेच पटापट व्हर्बल स्टेटमेंट सांगायचं आणि लिहायचं पण.
ओके. वर्बल स्टेटमेंट देत असताना पी घ्यायचा आहे, 3 इज ए प्राईम नंबर, आणि क्यू घ्यायचा आहे, 3 इज ऑड नंबर. ओके. आता वर्बल स्टेटमेंट सांगायचं. निगेशन पी. 3 is not a Three is not a prime Is number. not prime number. 3 is not Three a is not prime number. प्राईम प्राईम नंबर. नंबर. इथे काही दोन वाक्य जोडायचे नाहीयेत, कनेक्टिव्ह वर्ड कुठलाच नाहीये, एकच वाक्य आहे आणि त्याचं पण निगेशन आहे. म्हणजे याचं वर्बल स्टेटमेंट काय येईल, 3 इज 3 is नॉट ए प्राईम नंबर. कळलं? सांगायचं निगेशन क्यू. 3 is not odd number. Three is not an odd number. 3 is Not an odd number. not an odd number. 3 is not an odd number, कारण Q चं निगेशन आहे. Three is not an odd number. मग आता याचं सांगा, P conjunction Q. 3 is a prime number and 3 is an odd number. Three is a prime number and three is an is odd a number. prime number and 3 is an odd number. 3 is a prime number and 3 is an odd number. आता लिहायचे तुम्ही वन बाय वन. त्यानंतर नंबर 4 आहे P conjunction negation Q. सांगा. 3 is a prime 3 is number a prime number and 3 and is 3 is not not an an odd odd number. number. 3 is a prime number and 3 is not an odd number. 3 is a prime Three is number a prime number. and 3 is not an odd number. लक्षात येत आहे? त्यानंतर निगेशन P कंजंक्शन Q. 3 is not a prime number and 3 is an odd number. 3 is not a prime number and 3 is odd number. 3 is an odd number. आलाय? 3 is not prime number and 3 is an odd number. 6th one, negation P conjunction negation Q. 3 is not a prime number and 3 is not an odd number. Three is not an odd number. 3 is not a prime number and 3 is not an odd number. बरोबर आहे? 3 is not a prime number and 3 is not an odd number. किंवा त्याला तुम्ही असंही म्हणू शकता, 3 is neither prime number nor odd number. बघा बरोबर आहे का? नायदर नॉर, दोघांचं निगेशन आणि अँडचा इफेक्ट, अर्थ एकच होतो वाक्यांचा. 3 is not a prime number and 3 is not an odd number.
त्याला तुम्ही असं लिहू शकता 3 इज नायदर प्राईम नंबर नॉर ऑड नंबर. पण लॉजिकली अँड न लिहिलेलं पण करेक्टच आहे, काही प्रॉब्लेमच नाही. त्यानंतर निगेशन पी डिजंक्शन क्यू सांगा. 3 is not a prime number or Q is an odd number. 3 is not a prime number or 3 is odd number. Number 8, P disjunction negation Q. 3 is a Three prime is a number prime or number 3 is or a odd number three or is not odd an number. odd number. 3 is prime number or 3 is not an odd number. Negation P implication negation Q. 3 is not a prime number or 3 is an odd number. 3 is not a prime number. If 3 is a prime If number, 3 is not a then prime number, then 3 if is 3 a is not a prime not number, odd. then 3 is odd number. If 3 If is a 3 is not not a prime prime number, number, then then it 3 is is not an odd. and 3 is not an odd number. If 3 is not a prime number, then 3 is odd number. Be careful. If 3 is not a prime number, then If 3 is not not a prime number, then it is not an odd number. इम्प्लिकेशन आहे म्हणजे इफ If देन, आणि इफ देन म्हणजे वाक्याची सुरुवातच इफ न होणार आहे. ओके, त्यामुळे इफ देन येणार. त्यानंतर पीचं पण निगेशन आहे, क्यूचं पण निगेशन आहे. म्हणजे काय होईल वाक्य? इफ 3 is not a prime number, then 3 is not an odd number. If 3 is not a prime number, then 3 is not an odd number. ओके, मग याचं काय? सर ह्यातला नाहीतर नॉर जरी वापरला तर जमल का? इथं नायदर नॉर कसं चालेल? इथं इफ देन आहे. नायदर नॉर याला चालेल 6 नंबरला. निगेशन पी कंजंक्शन निगेशन क्यू. नायदर नॉर मध्ये अँडचा इफेक्ट आहे, इफ देनचा इफेक्ट नाहीये. याला नायदर नॉर चालतं, ते ऑरला नाही चालणार किंवा इफ देनला पण नाही चालणार. ओके, आता याचं सांगा. 3 is not a prime number Three is a not prime number if and only if Q Three is a is- prime number. क्यू 3 is not a 3 prime is number. not a If prime Three is number not a if prime and number only if and if only not if a P is prime an number. odd number. 3 is not a prime number If and if only and only if 3 is an odd number. 3 is odd number. कारण क्यूचं निगेशन नाही घ्यायचंय, त्यामुळे क्यू मध्ये नॉट नाही टाकायचा. पीचं निगेशन घ्यायचं आहे, त्यामुळं पी मध्ये नॉट टाकायचा. ओके, कळलं हे आता काय प्रकार आहे नेमका तो? yes sir. आता याच्यात एक सिम्बॉल मी लिहितो, बी केअरफुल अबाउट दॅट.
निगेशन ऑफ P कंजंक्शन निगेशन Q असा संबंध काही ठिकाणी येतो. 3 is not a prime number P is and not a prime number and 3 is not a prime number and 3 is an odd number. odd. Is not odd number. P is a not prime number and 3 is a not odd number. 3 is a prime number and 3 is not a prime number and 3 is a odd number. तुम्हाला याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काही फरक दिसतोय? हो सर. काय? मल्टिप्लाय केले निगेशनने. इथे गडबड होते. आपण नेहमीप्रमाणे लॉजिक मध्ये मॅथमॅटिक्स टाकतो, मायनस ब्रॅकेटला मल्टिप्लाय होत असतो, मग हा मायनस याला पण मल्टिप्लाय करतो, याला पण मल्टिप्लाय करतो, आणि मग हा पहिला मायनस होतो आणि दुसरा मायनस मायनस प्लस होतो. हे मॅथमॅटिक्स नाही, हे लॉजिक आहे. हे होतं मल्टिप्लाय, पण त्याला वेगळा रूल आहे. निगेशनचे डिफरंट रूल्स आहेत, ते रूल वापरून ते मल्टिप्लाय होत असतात. त्याला मल्टिप्लाय नाही म्हणतायत, ते ऑपरेट होतात त्याच्यावरती. त्यामुळे डायरेक्ट याचं असं होत नाही. याला दोन प्रकारे व्हर्बल स्टेटमेंट लिहिता येतं. एक म्हणजे रूल्स ऑफ निगेशन वापरून, जे आपल्याला पुढे स्टडी करायचे तेव्हा आपण ते पाहू की हा ब्रॅकेटला कसा मल्टिप्लाय होतो, त्याचे रूल आहेत वेगळे. ते डायरेक्ट मायनस मायनस प्लस, मग याचं पण निगेशन याचं पण निगेशन असं होत नाही, त्याला वेगळे रूल्स आहेत. इथे मिस्टेक होते. त्यामुळं एक मेथड म्हणजे रूल्स वापरून त्याला आधी सिम्प्लिफाय करायचं आणि मग व्हर्बल स्टेटमेंट लिहू शकतो आपण. पण दुसरा मार्ग याला सध्या तुम्हाला माहिती असू द्या, रूल न वापरता. जेव्हा ब्रॅकेटचं निगेशन असतं पूर्ण, एखाद्या कितीही मोठा ब्रॅकेट असू द्या, कितीही मोठा ब्रॅकेट असू द्या, जेव्हा ब्रॅकेटचं निगेशन येतं तेव्हा काय करायचं व्हर्बल स्टेटमेंट लिहिताना ते लक्षात घ्या. या ब्रॅकेटच्या निगेशन साठी सुरुवातीला असं लिहून टाकायचं, इट इज नॉट ट्रू दॅट, कॉमा. काय केलं? ब्रॅकेटच्या निगेशन साठी हे लिहून टाकलं, इट इज नॉट ट्रू दॅट. ओके, आता याचं काम संपलं, याचं काम संपलं हे लिहिलं की. आणि पुढं ब्रॅकेट मध्ये जे काही आहे त्याचा व्हर्बल फॉर्म लिहायचा, तो जसा काय असेल तसा. आता ह्याचं काम संपलं, आता हा ऑपरेट नाही करायचा मध्ये. म्हणजे इट इज नॉट ट्रू दॅट थ्री इज ए प्राइम नंबर and 3 is not 3 is an odd not number. an odd number. म्हणजे आता इथे जरी निगेशन असता परत, तरी पण ब्रॅकेट मध्ये जे काही आहे त्याचं लिहून टाकायचं. 3 is not a prime number and 3 is not an odd number. ब्रॅकेटचा आणि याचा वेगवेगळं विचार करायचा. त्यामुळे हे जे वाक्य टाकलंय आपण, इट इज नॉट ट्रू दॅट, ते ह्या ब्रॅकेटच्या निगेशन साठी टाकलंय. आणि मग ब्रॅकेटमध्ये जो कोणी आहे त्याचं व्हर्बल फॉर्म ॲज इट इज लिहून टाकायचं. ही एक मेथड सध्या माहिती असू द्या. रूल्स ऑफ निगेशननी नंतर परत दुसरी मेथड आपण विचारात घेणार आहे. ओके Okay, sir.